स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे. खरं तर परभणी जिल्ह्याचा लक्ष लागून राहिलेल्या पाथरी खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा आहे या पाथरी नगरपालिका निवडणुकीमध्ये. आणि गेल्या 35 वर्षापासून या पाथरी शहरामध्ये पाथरी नगरपालिकेत माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांची एक हाती सत्ता आहे. या निवडणुकीत बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव माजी नगराध्यक्ष जुनेद दुर्राणी परत एकदा काँग्रेसचे उमेदवार आहेत. जुनेद भैया, 35 वर्ष आहे, अभेद किल्ला आहे. यंदा किती मोठी सुरुंग आहे. शिंदे गट, अजितदादांची राष्ट्रवादी, दोघांचा तुमच्यासमोर आव्हान आहे. प्रत्येक निवडणुकीत बघा वेगवेगळे आव्हान तर असतात, पण आम्ही जे आहेत जनतामध्ये जाऊन आम्ही काम करणारे माणसं आहेत. आम्ही केलेल्या मागील 35 वर्षापासून केलेल्या विकास कामं, घरकुलचे कामं आणि वेगवेगळे जे शासनाची योजने आहेत ते लोकांपर्यंत पोहोचविण्याचा वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे आणि पोहोचविले आहे. हे सगळं कामं आम्ही घेऊन जनताच्या समोर जाणार आहे आणि किती जरी मोठं आव्हान असला तर हे आव्हानाला जनताच्या आशीर्वादाने आम्ही पार पाडू. विरोधक खास करून शिंदे गट प्रचंड टीका करते. बाबाजानी दुर्राणी यांनी तुमच्यावर फक्त दुर्राणी कुटुंबियांचा विकास झाला, पाथरीचा विकास झाला नाही असा दावा शिवसेना शिंदे गट करत आहेत. कसे माहिती आहे का, खऱ्या अर्थाने त्यांनी विकासाच्या संदर्भात तर काय बोलावंच नाही. कारण की ह्या लोकांनी कोणते पद्धतीने जे रस्ते केलेले ते रस्ते एकच पावसात सगळं वाहून हे रस्ते गेले. सगळं वाळू न टाकता डस्टमध्ये हे रस्ते करण्यात आलेले. बोगस क्वालिटीचे रस्ते, बोगस क्वालिटीचे पोलं. ज्या वारा सुटला तर पुढं पटापट पोलं पडू लागले. तर ह्या लोकांनी तर विकासाच्या गप्पे करायचेच नाही, करावंच नाही. कारण की ह्या लोकांची नीतिमत्ता जी आहे ते स्वतःचं पोट भरणं आणि स्वतःचं घर भरणं हे आमची नीतिमत्ता नाही, ह्या लोकांची नीतिमत्ता आहे. आणि हे त्यांच्या हातात तर अजून सत्ता गेली नाही आणि पाथरीवासी देणार सुद्धा नाही. 3 वर्षामध्ये ह्याने हातात प्रशासकला हातात घेऊन नगरपालिकेत ज्यावेळी प्रशासक होता तेव्हा त्या लोकांनी काय काय कामं केली आणि कसं गुंडागिरी त्यांनी पाथरीमध्ये केली, कसं प्रशासकाला हाताशी धरून कसं नगरपालिकेत भ्रष्टाचार केला, हे सगळे पाथरीच्या लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तुम्ही म्हणतात विरोधकांना सत्ता मिळणार नाही. खरं तर गेल्या 35 वर्षामध्ये या नगरपालिकेवर बाबाजानी दुर्राणी यांचा खरं तर सत्ता आहे. गेल्या 3 निवडणुकामध्ये तर पैकीच्या पैकी नगरसेवकांनी अध्यक्षी आहे. काय कॉन्फिडन्स आहे एवढा तुम्हाला की यावेळी तुम्हाला जनता निवडून देईल? कसे माहिती आहे का, जनताने मागील 3 वर्षामध्ये ह्या लोकांच्या जे वागणुकाची ज्यांची जी शैली आहेत, ह्यांची जे लोकांमध्ये जे बोलण्याची जी यांच्या पद्धत आहे, सर्वप्रथम हे काय एज्युकेटेड लोक नाही, हे काय खानदानी माणसं नाहीत, हे जे आहेत भ्रष्टाचारी माणसं आहेत. ह्यांचे मागे किती कोणत्या माध्यमाने ह्याने पैसे कमवून आलेले, काय काय ह्याने केलेलं आहे, ह्यांचे पैसे काय होत आहे, सगळ्या लोकांना माहीत आहे. आणि 3 वर्षामध्ये नगरपालिकेमध्ये जे भ्रष्टाचार ह्या लोकांनी केला हे सगळं उघडकीस आम्ही जे आहे मधल्या काळात आम्ही आणला आणि लोकांपर्यंत आम्ही पोहोचवलं. तर 35 वर्षामध्ये जे कामं जे झालेले ते तर लांबच ठेवा, हे 3 वर्षामध्ये हे यांनी काय केलं हे लोकांना जे आहेत सगळं कळालेलं आहे. आणि ह्या लोकांना जे आहेत ह्यांचे पायाखालची जी वाळू सरकलेली आहे, त्यामुळे हे आता शेवटचा टप्पा म्हटल्यावर आता हे गुंडागिरी, तर आता लोक तर आपल्याला साथ देत नाही. मग ह्या लोकांना मारा, ह्याला हाना, ह्याला काहीतरी आत्मविश्वास यांचा कमी करा, ह्याच्यावर हल्ले करा, असं कट कारस्थान या ठिकाणी शिंदे गटाच्या या ठिकाणी सुरू आहे. तुमच्याकडून काय मुद्दे असणार निवडणुकीसाठी? निवडणुकीमध्ये बघा, आमचे जे बेसिक मुद्दे, मूलभूत मुद्दे, स्वच्छता आहे, पाणी पुरवठ्याची नवीन योजना आहे, आम्हाला भविष्यात जे आहे नवीन क्रीडा संकुल तयार करायचं, नवी व्यापारी संकुल आम्हाला तयार करायचं, पाथरी शहरामध्ये जे आहे दीनदयनीय जे काम आहे ते आम्हाला व्यवस्थित करायचे. तर हे सगळ्या गोष्टी घेऊन जे आहे आम्ही जनता समोर जाणार आहे. आणि भविष्यात जे काही शासनाची नवीन योजना येईल, घरकुलाची नवीन योजना आल्यानंतर ते जे लोकांचे जे घरकुल राहिले ते नवीन योजनामध्ये ते पोचवायचा प्रयत्न करायचं. अजून जे काही शासनाची मोहीम येतील, नवीन काही योजना आल्यावर रमई आवासाची योजना असेल, शौचालयाची योजना असेल, घरकुलची योजना असेल, किंवा पाथरी शहराचा सर्वांगीण विकास, जे आपले रस्ते आहे, नाले आहेत, जे काही काम आहेत, शादीखाने आहेत, सभागृह आहेत, नाट्यगृह आहेत, ते सगळ्या गोष्टी आहेत आम्ही जे भविष्यात या ठिकाणी करणार आहेत. विरोधक म्हणतायत, खास करून अजितदादांचे राष्ट्रवादीचे आमदार म्हणतायत की 35 वर्ष झाले पाथरीकर आता कंटाळले बाबाजानींना. आता कसं माहिती आहे का, आतापर्यंत तेच आमच्या सोबत होते कालपर्यंत. खऱ्या अर्थाने त्याने असं नाही बोलले पाहिजे. कालपर्यंत बाबाजानी साहेबाच्या बोट धरून त्याने खऱ्या अर्थाने राजकारण कसं करावं हे त्यांनी शिकलेलं आहे.
तर असा टीका टिप्पणी खऱ्या अर्थाने त्यांनी नाही करावं आणि पाथरी शहरातली जनता 2 तारखेला ह्याच्या उत्तर त्यांना नक्कीच देतील. शिंदे गट शिवसेना म्हणते की काँग्रेसला मतदान करू नका, काँग्रेसकडे काही नाही, सत्ता नाही, निधी कुठून आणणार, सत्ता आमच्याकडे आहे, निधी आम्ही आणणार. जनतेला काय उत्तर द्यायला या संबंधी? 1995ला ज्यावेळेस नगरपालिकेची आमची सत्ता आलती त्यावेळेस युतीची सरकार होती. त्या काळात सुद्धा बाबाजानी साहेबांनी निधी आणण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. DPDC मधून नगरपालिकेचे जे वाटा असतात ते आम्हाला वाटा वेळोवेळी आम्हाला भेटणार आहे. त्यासाठी आम्ही वेळोवेळी लढणार आहेत. आणि जे नगरपालिकेचे मंत्रालयामधून जे काय निधी आम्हाला आणता येईल कशा पद्धतीने आणायचं, कारण की बाबाजानी साहेब आहे, आम्ही आहेत, आम्ही काय राजकारणात नवीन नाही. निधी कसा खेचून आणायचा आणि कसा पाथरीचा विकास करायचा ह्याच्यामध्ये आम्ही सक्षम आहेत. तर विरोधकांनी हे म्हणू नये की बाबा हे काय करणार आहे. जनताने एकदा सत्ता आमच्या हातात दिली तर प्रशासन कसं चालवायचं हे आम्ही त्याला चालवून दाखवू. का पाथरीकरांनी तुम्हाला मतदान करावं? की काय विकास नेमका 35 वर्षामध्ये झाला? पाथरीमध्ये काय समस्या आहेत अजून जे बाकी आहेत किंवा काय कामं झाली? पाथरीमध्ये सर्व मोठं जे आहे बघा, व्यापारपेठ बाबाजानी साहेबांनी पंचायत समितीच्या माध्यमाने मोठा एक बाजारपेठ त्या ठिकाणी उभं केलं. नगरपालिकेच्या माध्यमाने जे आहे बाबाजानी साहेबांनी आठवडी बाजार त्या ठिकाणी उभं केलं. आणि पाथरीमध्ये प्रत्येक धर्माला प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या वेळोवेळी त्यांनी काम केलं. पाथरीमध्ये राम मंदिर असो, पाथरीमध्ये बौद्ध विहार असो, पाथरीमध्ये ईदगाह असो, प्रत्येक समाजाला न्याय देण्याच्या बाबाजानी साहेबांनी वेळोवेळी काम केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की भविष्यात जे आहे हेच जे लोकांचे अपाट प्रेम आमच्या सोबत कायम राहतील आणि पुन्हा एकदा पैकीचे पैकी उमेदवार आमची या ठिकाणी निवडून येतील. जुनेद दुर्राणी होते खरं तर अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. जुनेद दुर्राणी मागच्या वेळीसारखा पैकीचे पैकी नगरसेवक आणि नगराध्यक्ष काँग्रेसचा यंदा निवडून येणार आहे. गेल्या 35 वर्षापासून पाथरी हा बाबाजानी दुर्राणी यांचा अभेद्य किल्ला खरं तर आहे. यावेळी शिवसेना शिंदे गट आणि आमदार राजेश विटेकर यांच्या रूपाने त्यांना 2 विरोधक भेटलेले आहे. मात्र तरी पाथरीकर पुन्हा एकदा बाबाजानी यांच्यावर जो प्रेम आहे तो कायम ठेवेल असा विश्वास या ठिकाणी जुनेद दुर्राणी यांनी व्यक्त केला आहे. तर एकूणच 35 वर्षात केलेल्या कामाचा पहाडा या ठिकाणी जुनेद दुर्राणी यांनी वाचून दाखवला. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, पाथरी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.